Hello friends, in this video we are going to learn and understand an appreciations of the poem The Inchap Rock. We are writing an answers with the help of the points given to us. They are as follows. The first point, name of the poem, poet. Second points, theme, summary. Third point, language and poetic devices used in the poem. Then, special features, novelties, etc. E points, message that we get and the morals that we get in the poem. And the last point, your opinion about the poem. Let us take answer of these questions of appreciations. The first point, about the poem, poet and title. The Inchcap Rock is a narrative ballad written by Robert Southey, a romantic poet. Second, theme and summary. The poem is the story of the 14th century's attempt by Abbot of Aberbrothok to install a warning bell on the Inchcap Rock to give directions to the seafarers in the bad atmosphere. तर ही एक 14व्या शतकातली स्टोरी आहे. अबोट अफोब्रोथक नावाच्या व्यक्तीने इंचकॅप रॉकवरती एक वॉर्निंग बेल बसवली होती की समुद्रातल्या जहाजातल्या चालकांना एक दिशा देण्यासाठी. सर राल्फ द रोवर रिमूव्ह द बेल फॉर हिज सेल्फिश रिझन. की सर राल्फ नावाचा जो लुटारू होता तर त्याने ती स्वतःच्या सेल्फिश रिझनसाठी ती बेल काढून टाकली. द बेसिक थीम इज दॅट दोज हू डिड थिंग्स विल बी पनिश. की जो एखादा व्यक्ती एखादं वाईट काम करतो त्याची शिक्षा त्याला नक्कीच होती. द पोएटिक जस्टिस वॉज डन. त्याच्याबरोबर पोएटिक जस्टिस हा नक्कीच झालेला आहे. द पोयम टीचेस अ मॉरल लेसन. की या पोयममध्ये एक मॉरल लेसन्स पण सांगितला आहे. ॲज यू सो शाल यू रीप. जे पेराल तेच उगवेल. पोएटिक स्टाईल, लँग्वेज अँड पोएटिक डिव्हायसेस यूज इन द पोयम. द पोयम इज अ लिरिकल नॅरेटिव्ह बॅलेड. की हा एक नॅरेटिव्ह बॅलेड म्हणजेच पोवाडा आहे. दॅट बेल्स अ स्टोरी, that tells a story of removing the Inchcap bell on the Inchcap rock. Inchcap rock वरून Inchcap bell ही कशी रिमूव्ह केलेली आहे हे सांगितलंय. इट इज रिटन इन 17 स्टांजाज ऑफ 4 लाईन्स. की या पोएम्समध्ये 17 स्टांजे हे 4 ओळींचे आहेत. द पोएटिक डिव्हायसेस यूज बाय द पोएट. पोएटने वापरलेले अलंकार, मेटॅफर, alliterations, repetitions, personifications, inversions, simile, apostrophe, onomatopoeia या अलंकाराचा वापर केलेला आहे. द पोएट ऑल्सो यूज द व्हिज्युअल अँड साऊंड इमेज. तर कवीने व्हिज्युअल प्रतिमा आणि साऊंड इमेज याचाही वापर केलेला आहे. द स्पेशल फीचर्स, नॉवेल्टीज अँड फोकसिंग एलिमेंट. द पोएम इज अ लॉंग नरेटिव्ह बॅलेड ऑफ 17 स्टांजाज. 17 ओळींचे हे बॅलेड आहे. द टोन ऑफ द पोएम इज डिप्रेसिंग अँड रिग्रेटिंग. की या पोएममध्ये जो सांगण्याचा टोन आहे तो उदास करणार आहे. डिप्रेसिंग म्हणजे उदास करणारे आणि रिग्रेटिंग म्हणजे काय, प्रायचित्त करणारे. इट गिव्स इन्फॉर्मेशन्स अबाउट द इंचकॅप बेल इन्स्टॉल बाय द अबोट. अबोटने ती इंचकॅप बेल कशी बसवली याची माहिती दिली. अँड इट वॉज रिमूव्ह बाय अ पायरेट सर राल्फ फॉर हिज सेल्फिश पर्पज. की साल्फने स्वतःच्या स्वार्थी कारणासाठी कशा प्रकारे काढून टाकले
याचीही माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. द पोएट युजेस इमेजरी टू क्रिएट पोएटिक इफेक्ट ऑन द माइंड्स ऑफ द रीडर. कवीने याच्यामध्ये इमेजरीचा वापर वाचकांच्या मनावरती निर्माण होण्यासाठी केलेला आहे. मेसेज अँड मॉरल्स इन द पोएम्स, की पोएम्समध्ये मिळालेला मेसेज. द मॉरल ऑफ द पोएम द इंच कॅप रॉक इज द एक्सप्लेनेशन्स ऑफ कर्म, की याच्यामध्ये कर्माचं असणारं एक्सप्लेनेशन सांगितलं आहे. इफ यू डू इविल यू विल बिगेट इविल डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली फ्रॉम युअर सिनिस्टर वर्क, की तुम्ही जे वाईट काम केलेलं आहे त्याचं तुम्हाला डायरेक्टली किंवा अप्रत्यक्षपणे वाईट दुर्दैव तुमचंही जाणवतं, म्हणून वाईट गोष्ट करू नये. द पोएम इज अबाउट द क्राईम अँड पनिशमेंट, की या पोएम्समध्ये गुन्हा आणि त्याची असणारी शिक्षा याबद्दल सांगितलेलं आहे. द मॉरल लेसन्स दॅट टीचेस, की याच्यामध्ये जो मॉरल लेसन सांगितला आहे, ॲज यू सो शाल यू रेप, जसं पेराल तसेच उगवेल. अँड युअर ओपिनियन अबाउट द पोएम्स, पोएमबाबतचं असणारं जे ओपिनियन. आय थिंक दॅट, की द पोएम इज व्हेरी सिम्पल इनफ टू अंडरस्टँड, की पोएम समजण्यासाठी सोपी आहे. इट गिव्स अ मेसेज, की याच्यामध्ये हाही मेसेज मिळतो. क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट्स, की गुन्ह्याला शिक्षा मिळते, हाही संदेश मिळतो. सो वी वॉन्ट टू डू सच ॲक्टिव्हिटीज नॉट हार्मफुल टू अदर्स, मी दुसऱ्याला इजा पोचेल अशी कोणतीही ॲक्टिव्हिटी करू नये, हाही संदेश आपल्याला मिळतो. आणि हे ओपिनियन या पोएम्सबाबत माझं आहे. In this way, we have to write an answers about the appreciations of the poems with the help of the 6 points. The first, poem and the poet. Second, theme and summary. Third, language and poetic devices. Four, special features. Fifth, message. And the last, your opinion about the poems. I hope you will understand the answer of the questions and appreciations of the poem The Inchcap Rock. Thank you very much.